नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राजीभाऊ चव्हाण, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, गोंदिया। आज आपण या ठिकाणी जैविक खते व जैविक कीटकनाशके प्रयोगशाळा, कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, गोंदिया या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे। या प्रयोगशाळेच्या माध्यमामधून आपण रायझोबियम, पीएसबी, अझोटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा व्हिरिडी, त्यासोबत मेटारिझम आणि सोकली, बिव्हेरिया बॅशियाना, व्हर्टिशिलियम लेखॅनी याचं आपण या ठिकाणी उत्पादन चालू केलेलं आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे जी जैविक बुरशीनाशक आहे, हे आपण प्रत्येक पिकासाठी याचा आपण बीज प्रक्रिया म्हणून वापर करतो आणि याचा वापर हा सर्व पिकावर येणारे जे मर रोग आहे, मुंकूज आहे, ह्या ज्या अपायकारक बुरशी आहे याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी याचा जर आपण वापर केला तर त्यापासून आपल्याला अपायकारक बुरशीपासून संरक्षण या ठिकाणी मिळते। त्याचसोबत ही जी बुरशी आहे याचा जर आपण बीज प्रक्रियेद्वारे जर वापर करायचं ठरवलं, बीज प्रक्रियेने आपण 4 ग्रॅम प्रति 1 किलो याप्रमाणे सर्व बियाण्यास याप्रमाणे आपण बीज प्रक्रिया करायला पाहिजे आणि सर्व जे बियाणे आहेत त्यांना समान प्रमाणामध्ये बीज प्रक्रिया होईल याची आपण त्या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे। आणि बीज प्रक्रिया झाल्यानंतर नंतर बियाणे जे आहे ते नंतर सावलीत वाळवायचे आहे आणि नंतर त्याची पेरणी करायची आहे। हे झालं आपली बीज प्रक्रिया। त्यासोबत आपण मातीद्वारे सुद्धा आपण मातीची प्रक्रिया सुद्धा या ट्रायकोडर्मा व्हिरिडी या ठिकाणी करू शकतो। जे मातीमधून जे निर्माण होणारे जे रोग आहेत त्याच्या कंट्रोलिंगसाठी आपण ट्रायकोडर्मा व्हिरिडी या बुरशीचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो। त्यामध्ये आपण 500 किलो चांगले कुजलेले शेणखत, चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये आपण 5 किलो ट्रायकोडर्मा व्हिरिडी चांगल्या प्रमाणामध्ये योग्य सम प्रमाणामध्ये मिसळून त्याची आपण पूर्ण जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पसरून याची आपण जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा देऊ शकतो। आणि शक्य जर झालं तर आपण त्या ठिकाणी शेणखत आणि हे ट्रायकोडर्मा बुरशी जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर थोडंसं हलकंसं पाणी दिलं तर ते चांगलं राहते। त्याचसोबत नंतरची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे रोपे बुडवणे। यामध्ये आपण जे नर्सरीवरचे जे आपले रोप आहेत त्याला जेव्हा आपण जमिनीमध्ये पुनर्लागवड करायची असते त्यावेळेस जेव्हा आपण नर्सरीमधले रोपं उपटतो त्यावेळेस आपण अर्धा किलो ट्रायकोडर्मा व्हिरिडी पावडर फॉर्ममध्ये असेल किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर अर्धा लिटर, त्या ठिकाणी आपण 5 लिटर पाण्यामध्ये हे मिश्रण तयार करायचं आहे आणि त्यामध्ये जी रोपं आहेत ते आपल्याला त्यामध्ये 5 मिनिटे त्यामध्ये आपल्याला बुडवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हे रोपं जे आहेत नंतर पुनर्लागवड करायची आहे। त्याचसोबत ही जी आपण ट्रायकोडर्मा बुरशी आहे याचा आपल्याला उपयोग कसा करता येईल, तर याचा उपयोग अशा प्रकारे आहे की ट्रायकोडर्मा बुरशी आपण याच्याने जर बीज प्रक्रिया जर केली तर जे बियांचं जे उगवण शक्ती आहे ती चांगल्या प्रकारे होते, त्यांची अंकुरण करण्याची क्षमता धारणा वाढते। त्याचसोबत याच्यामध्ये पिकांचे संरक्षण हे पिकांच्या सुरुवातीच्या काळापासून ते पीक वाढीच्या अवस्थेपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत या ठिकाणी टिकून राहते। त्याचसोबत या ज्या अपायकारक बुरशी आहे त्याचा कंट्रोल याच्याने ट्रायकोडर्मा व्हिरिडीमुळे या ठिकाणी होत असते। आणि ही ट्रायकोडर्मा बुरशी हे याच्यावर काय जास्त खर्च येत नाही याचा वापर करायचा झाल्यास तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यामध्ये सुद्धा याचा आपल्याला फायदा होतो। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी ट्रायकोडर्मा जी बुरशी आहे याचा आपण सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे आणि जे जमिनीमधून येणारे जे सॉइल डिसीजेस आहे त्यांच्या कंट्रोलिंगसाठी आपण बीज प्रक्रियेद्वारे, माती प्रक्रियेद्वारे किंवा जे पाण्याच्या मिश्रणामध्ये ट्रायकोडर्माचे त्याच्यामध्ये रोपं बुडविणे ही 2-3 प्रक्रिया जर आपण जर केली तर याच्यामधून
शेतकऱ्यांना नक्कीच फायदा मिळेल. धन्यवाद.